सांगली लोकसभा निवडणुकीत जो त्रास झाला त्याचं उत्तर लवकरच जाहीर सभेतून देणार असा इशारा विश्वजित कदम यांनी दिलाय। विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते। विश्वजित कदम यांनी आपला रोख कुणावर आहे हे स्पष्ट जरी नसलं केलं तरी राष्ट्रवादी अर्थातच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर हा रोख असल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे। त्यावर अनिल देशमुख यांनी जयंत पाटलांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय, तर मागचं सगळं विसरून आता विधानसभेच्या तयारीला लागा असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी कदमांना दिलाय। म्हणून सांगितलं की मला बरंच बोलायचं, ज्यांनी या ठिकाणी काय भाषण केली, ज्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला उत्तर द्यायचं आणि म्हणून या ठिकाणी मला असं साधा सुद्धा नाही। आज जेवणाचा कार्यक्रम वहिनी मदत युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी एक काहीतरी आम्हालाच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे, पण एक सत्काराचा कार्यक्रम सांगलीच्या जनतेच्या वतीने, सांगलीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने, सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या साक्षीने जो केला जातो त्या माध्यमातून निश्चितपणे अनेक गोष्टींना इथे या ठिकाणी मला उत्तर द्यायचं। असं आहे की साहजिकच आहे की सिनियर नेते त्यांची स्वतःची लोकसभा लढायची इच्छा असताना त्यांना दिली नाही, राज्यसभेमध्ये जायची इच्छा असताना राज्यसभा त्यांना मिळाली नाही। साहजिकच आता बाहेर जरी ते खुलेआमपणे बोलत नसतील तरी मनातून तर त्यांना दुःख नक्की झालं असेल असं दिसतं। नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती, ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढं जायचं आहे हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ।